ही निवडणूक मी काही मुद्दे घेऊन लढतोय। मागचे 8-9 वर्ष मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचा सदस्य असल्याने आणि पहिल्यांदा असल्याने मला अनुभवाची थोडं शिकण्याची पाहण्याची गरज होती, म्हणून मी 5-8 वर्ष सतत एक मायन्यूट ऑब्झर्वेशन केलं। बार काउन्सिल कशी चालते, याला कोण चालवते, याचा चालता करता करविता धनी कोण आहे आणि हे कोणासाठी काम करते। तसं मला अध्यक्ष होता आलं असतं, पण मला कुणाच्या तरी हातापाया पडावं लागलं असतं, मग मला अध्यक्ष होता आलं असतं। आणि अध्यक्ष बी झाला असतो तर मी 2-3 महिन्याचा 6 महिन्याचा राहिला असतो, जास्त काळ मला ठेवलं नसतं, किंवा तशी प्रथाही ठेवण्याची नाही आहे सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर। मग 3 महिन्याचा आणि 6 महिन्याचा अध्यक्ष होऊन मला काही करता येईल असं मला वाटत नाही। हा, भिंतीवर माझं नाव आलं असतं आणि मला आज माझे अध्यक्ष म्हणून सुद्धा तुमच्या पुढे उभं राहता आलं असतं। मागच्या 75 वर्षामध्ये मित्र 150 अध्यक्ष झालेत। 75 वर्षामध्ये 150 अध्यक्ष झालेत। मग ह्या 150 लोकांनी काही काम केलं का? आत्ताशी कुठंतरी आपल्याला माहिती पडले की बार काउन्सिल एक संस्था आहे आणि ती वकिलाचं फादर बॉडी आहे आणि तिथं आपण काम करतो। खरं म्हणजे याच्याकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। आपल्याला सनद देणारी संस्था आहे, आपल्याला प्रॅक्टिसमध्ये उतरवणारी संस्था आहे आणि या संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये 2,80,000 सदस्य आहेत, कमी नाही आहेत। एवढी पॉवरफुल आणि एवढी मोठी संघटना आहे, हिची ताकदसुद्धा तेवढीच मोठी आहे। पण या ताकदीला कुणाला ओळखता आलं नसेल किंवा ह्याचं महत्त्व लोकांना कळालं नसेल असं मला वाटते। म्हणून मागचे 150 जे चेअरमन झाले, अध्यक्ष झाले, यांनी काय केलं आणि काय करण्यासाठी आम्ही पाठवतो याचा विचार आम्ही करतो का? याचा विचार निश्चितपणानं आपण केलं पाहिजे, कारण ही तुमची आमची जिव्हाळ्याची संस्था आहे। जसं बार असोसिएशन इचलकरंजी आहे, तत्वतः ते सुद्धा तुमच्या जिव्हाळ्याची संस्था आहे। उलट आपल्याला इथं आपल्या असोसिएशन पुरता निर्णय घेता येतो, पण ती संबंध महाराष्ट्रामधल्या वकिलाचं निर्णय घेणारी कमिटी आहे, संस्था आहे, तिच्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे। पण त्या जिम्मेदारीला आम्ही सहजपणे घ्यायला लागलो, हा आमचा आणि त्यांचाही दोष आहे। आपण पाहताय किती मोठे मोठे प्रसंग आपल्यावर ओढवलेले आहेत। मागच्या 8-9 वर्षामध्ये मी पाहिलो, ही संस्था आम्ही चालवत नाही किंवा आम्ही निवडून दिलेले सदस्य चालवत नाहीत, ही मला अतिशय खेदानं आपल्या पुढे नमूद करा वाटते। मी थोडं खरं बोलण्याची सवय आहे, बरं बोलण्याची मला सवय नाही, मला माफ करा। मी ज्या संस्थेत काम करतो ती संस्था प्रामाणिकपणे जर काम करणारी असेल तर मला काहीही अडचण नाही, पण ती संस्था ज्या सदस्यांनी निवडून दिलेली संस्था आहे, त्या सदस्य ज्या संस्थेवर काम करतात ती संस्था त्यांच्यासाठीच काम केली पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटते आणि ती करत नाही आहे। जवळपास 125-150 मीटिंग 8 वर्षामध्ये झाल्या। फक्त भत्ते उचलणे, TADA एवढ्यासाठीच मीटिंग बोलावल्या जातात का काही ठोस निर्णय होतात त्या मीटिंगमध्ये? मी ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे का म्हणतो? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपल्यावर काय दैनंदिन समस्या काय आहेत याचा दिवस रात्र विचार आणि चिंतन करण्याची वेळ आहे। तिथं करणाऱ्यांनी बसणाऱ्यांनी केलं पाहिजेत असं म्हणणाऱ्यातला मी। पण तिथं काय चालतंय, 25 पैकी 15 एका साईडला होतात आणि 10 एका साईडला असतात, किंवा उपस्थित 5-7च असतात।
पाच-सातांनी काय खरं बोलावं, किती बोलावं, काय बोलावं, चांगले निर्णय होतेच नाही याच्याबद्दल काही विषय जरी मांडला तरी तिथं काही त्याची दखल घेतली जात नाही. आपण जर लोकशाही मानणार असेल तर मेजॉरिटी कॅरिंग द लॉ आपण बघतच असतो. जिकडे मेजॉरिटी आहे त्या मेजॉरिटीने जे काही निर्णय घेतील ते आपल्या सगळ्यांना मान्यच करावे लागतात. तशी आमची अवस्था झाली. एक महत्त्वाचा विषय मी आपल्यापुढे ठेवणार आहे. खरंच ही संस्था आमच्यासाठी काम करते का आमच्या हिताचं संरक्षण करते का, वकिलांसाठी काम करते का, हे सुद्धा बघणं आम्हाला गरजेचं आहे. दुर्दैवानं मला असं वाटलं की ही संस्था निवडून आलेले सदस्य वकिलासाठी मुळीच काम करत नाहीत. ही मला अनुभव आलेली एक फार सत्य कथा आहे, सत्य गोष्ट आहे. एक उदाहरण देतो मी, अतिशय चांगलं उदाहरण. या देशामधल्या सुप्रीम कोर्टामध्ये सिनियर कौन्सिल म्हणून प्रशांत भूषण, एक सिनियर कौन्सिल, नामांकित वकील, निष्णात वकील, आणि तेवढाच त्यांचा समाजकारणात आणि राजकारणात सुद्धा दबदबा असणारा वकील, एकदा ह्या काही छोटेखानी कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की या सुप्रीम कोर्टामध्ये 6 जजेस असे आहेत की ते मोस्ट करप्ट आहेत आणि त्यांच्या करप्शनचे पुरावे माझ्याकडे आहेत. एवढं मोठं स्टेटमेंट केलं त्यांनी. लगेच चीफ जस्टिसने म्हणले की कोर्टाची गरिमा खराब केली, कोर्टाची इमेज खराब केली म्हणले आणि त्याच्यावर कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. चीफ जस्टिसने दाखल केलं. चीफ जस्टिसने कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. सगळा देशभरामध्ये चर्चा व्हायला लागली की प्रशांत भूषणवर गुन्हा दाखल, कंटेम्प्ट पिटिशन दाखल झालं. त्याला बऱ्याचशा गोष्टी सांगण्यात आल्या की तुम्ही असं करा, तुम्ही काही थोडासा दंड भरून माफी मागा, तुमचं अपॉलॉजी टेंडर करा. तो म्हणला मी करणार नाही, मी जी बोललोय त्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत आणि मी जी बोललोय ते सत्य बोललोय, तुम्हाला काय करायचं ती करा, अपॉलॉजी टेंडर करणार नाही. तिकडे चीफ जस्टिसला सांगितले तुम्ही तरी विड्रॉ करून घ्या, कारण खरी कोर्टाची गरिमा आत्ता जाण्याची शक्यता आहे. एक वकील आणि एक सुप्रीम कोर्ट यांच्यामधला जे द्वंद्व चालू आहे ह्या द्वंद्वाला कुठंतरी थांबवलं पाहिजेत, नाहीतर हे ज्युडिशरीची इमेज खराब होण्याची शक्यता आहे. मग आमच्यासारखे काही जजेसनी, काही वकिलांनी बोलले त्यांना, दोघंही माघार घ्यायला तयार नाहीत. मग करायचं काय? उलट चीफ जस्टिसने प्रत्येक बार काउन्सिलला सांगितलं आम्ही कोर्टाची इमेज खराब होऊ देणार नाही, आम्ही जस्टिस आहे, मी चीफ जस्टिस आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला सपोर्ट करावा लागेल. आणि मग बार काउन्सिल महाराष्ट्र गोवानी लगे मीटिंग बोलावली. मी गेलो मीटिंगला. त्या माझ्यापुढे विषय ठेवला आणि त्या मीटिंगमध्ये सांगण्यात आलं की या मीटिंगचा असं आपल्याला एक म्हणजे मेजॉरिटीनं आपल्याला एक ठराव पास करायचा आहे आणि तो ठराव म्हणजे चीफ जस्टिसला सपोर्ट करण्याचा. मी अनेकदा म्हणलं, आणखीन एकदा बोला अध्यक्ष महाराज, काय म्हणला तुम्ही ते आणखीन मला ऐकू आलं नाही. नाही आपल्याला चीफ जस्टिसला सपोर्ट करायचं आहे, त्याच्यासाठी मीटिंग बोलावली आहे आणि आपल्याला मेजॉरिटीने ठराव पास करायचा आहे. मी म्हणलं कुठं बसून बोलताय तुम्ही, काय बोलताय तुम्ही, तुम्ही कुणाचे प्रतिनिधी आहेत, तुम्हाला कोण चेअरमन केले? वकिलातून निवडून जाता, वकिलांनी तुम्हाला चेअरमन केलं आणि तुम्ही जजची बाजू घेण्यासाठी, जजला सपोर्ट करण्यासाठी मीटिंग बोलावताय? अजिबात चालणार नाही असं सज्जड दम दिला तिथं अध्यक्षाला आणि सांगितलं की हा निर्णय जर झालाच तर प्रशांत भूषणला सपोर्ट करण्यासाठी झाला पाहिजे, अजिबात कोणी चीफ जस्टिसला. काय संबंध आहे आमचा चीफ जस्टिसचा? आम्हाला सनद देणारी बार काउन्सिल इंडिया आणि बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा आहे. आम्हाला प्रॅक्टिसमध्ये उतरणारी महाराष्ट्र आणि गोवा बार आहे. कुणी चीफ जस्टिस आम्हाला सनद देत नाही आहे आणि त्यांच्या पुढे काम करण्याची सनद कोण देते? त्याच्या बाजूने आम्ही निर्णय घेतला पाहिजे, आम्हाला वकिलाच्या बाजूने निर्णय घेतला पाहिजे. मग तेव्हा ते कुठंतरी वातावरण निवडलं आणि सांगितलं. लगेच 2 दिवसानं गवई साहेब आले. गवई साहेब आल्यानंतर त्यांनी सांगितले काय झाला ठराव? मी म्हणलो काय ठराव होत असतो? ठराव झाला तरी वकिलाच्या बाजूनं होईल, तुमच्या बाजूनं होणार नाही. हां, तुम्ही एक काम करू शकता, तुम्ही अतिशय समन्वय साधून काम करताय तर तुम्ही सांगा चीफ जस्टिसला, आम्ही प्रशांत भूषणला सुद्धा आम्ही विनंती करू आणि हे कुठेतरी प्रकरण माघारी घ्यायला लावू. मग गवई साहेबांनी मध्यस्थी केली, चीफ जस्टिसला सांगितलं, आम्ही प्रशांत भूषणला काही आमच्या सगळ्या सदस्यांनी सांगितलं आणि मग कुठेतरी ते शटल होऊन ₹1 दंड करून ते प्रकरण मिटवलं. पण आमचे बार काउन्सिलचा निर्णय घेण्याची क्षमता बघा, विचारधारा बघा काय आहे ती.
म्हणजे कुणासाठी काम करतो आम्ही? मागच्या 8 वर्षामध्ये जवळपास 1,200 सत्कार केले. 1,200 कोणाचे सत्कार केले? कधी चीफ जस्टिस झाला म्हणून केले, एक म्हणतात 2 चीफ जस्टिस झाले त्यांच्या सत्कारामध्ये. कधी चीफ जस्टिसला सत्काराचा, आणि पुन्हा कधी हायकोर्ट जजचे सुप्रीम कोर्ट जज झाले त्यांचा सत्कार, कधी डिस्ट्रिक्ट जजचे हायकोर्ट जज झाले त्यांचा सत्कार, कधी आमच्यातला हायकोर्ट जज कधी दुसऱ्या राज्याचा चीफ जस्टिस होतो त्याचा सत्कार. अरे काय सत्काराचं सत्र करण्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिले का? आणि प्रत्येक सत्काराला 25, 50, 100 म्हणजे 1 कोटी रुपये खर्च केला आहे. कुणाचे पैसे खर्चित आहे तुम्ही? तुम्हाला सत्कारासाठी पाठवले का इथं लोकांनी? वकिलाच्या हिताच्या निर्णयाच्या संदर्भात तुम्ही बोला, अजिबात सत्काराच्या संदर्भात. सत्कार करू नये अशातला भाग नाही. आम्ही बी करतो सत्कार, आम्हाला बी केला पाहिजे, आम्ही सुद्धा करतो सत्कार. कुणाचा सत्कार केला पाहिजे? वकिलातला जर एखादी डायरेक्ट कुणी हायकोर्ट जज झाला तर त्याचा सत्कार करूया. प्रमोशननं जर मोठे झाले त्याचा. बरं, सत्काराचा विषय कुठे येतो? आम्हाला सत्कारासाठी निवडून दिलात का तुम्ही? अजिबात नाही. तुम्ही आम्हाला निवडून दिलात तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी. मग आम्ही करतो काय? तिथं जाऊन सत्कारण लोक नवीन जजेस आले, या जजेच्या पुढे लाळ घोटण्याचा कार्यक्रम, लाचारी करण्याचं काम, याच्यासाठी आम्हाला निवडून दिलं नाही तुम्ही. स्वाभिमानानं जगण्यासाठी, स्वाभिमानानं राहण्यासाठी, वकिलाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आम्हाला तुम्ही निवडून दिलेलं आहे. मग आम्ही एवढे सत्कार केले, काय साध्य झालं मला सांगा? एवढे सत्कार करून आले कुठून? एवढे पैसे खर्चत आहे तुम्ही, कुठून आले पैसे एवढे? तुम्ही विचारलं पाहिजे माझे मित्र हो, हे पैसे तुम्ही खर्चणारे कोण? आम्हाला जरी तिथं नियोजनासाठी मॅनेजमेंटसाठी बसवलं असलं तरी आम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारली पाहिजे की हे पैसे खर्चणे कितपत योग्य आहे. आमचे लहान लहान बंधू 15-15 हजार रुपये भरतात आणि रजिस्ट्रेशन करून घेतात. कोण आहे ते? कुणी शेतकऱ्याचं लेकरू असेल, कुणी कामगाराचा मुलगा असेल, कुणी शेतकामगाराचा मुलगा असेल, नोकरदाराचा मुलगा असेल. हमाल माथाडी कामगाराचे सुद्धा लेकरं आज वकील झालेत. त्यांनीसुद्धा इकडचे पैसे गोळा कर, तिकडचे पैसे गोळा करून 15,000 भरायचे. हे आमचे लहान बंधू, व्यवसायातले आलेले लहान बंधू, यांनी पैसे जमा करायचे, रजिस्ट्रेशन घ्यायचं, त्या पैशाची आम्ही मजा मारायची. मित्रो, मी तुमच्या पुढे नम्रपणे सांगणार आहे, हा अण्णाराव पाटील तुम्ही केलेला सदस्य बारचा अर्धा गिलास पाणीसुद्धा पिला नाही आजपर्यंत. DA भत्ते, रेल्वेचे, विमानाचे तिकीट तर फार दूर, हायकोर्टाच्या फॅसिलिटीज किंवा 5 स्टार हॉटेलच्या फॅसिलिटीज काहीसुद्धा नाही. 1 रुपयाला मी मिंदा नाही. कारण मला असं वाटायचं की या लेकरांनी भरलेले पैसे, या लहान लहान ज्युनियर वकिलांनी भरलेले पैसे, आणि त्या पैशात आपण मजा मारायचं. म्हणजे लहान भावानं पैसे भरायचं आणि मोठ्या भावानी मजा मारायची. मी लातूरला 5 वर्ष अध्यक्ष होतो, तिथला सुद्धा चहा पिला नाही. मी ज्या ज्या संस्थेत काम केलो, ज्या ज्या संस्थेवर मी गेलो, त्या संस्थेतला कधी चहा पिला नाही. हे माझं तत्व आहे आणि मी त्या तत्वानं काम करतो. परमेश्वरानं, ईश्वराच्या कृपेनं, आईवडिलांच्या आशीर्वादानं खूप काही मिळाले ना आपणाला. काय बारीक सारीक आशा करायची ह्यांच्या भत्त्याची, ह्यांच्या चहाची, पाण्याची? अरे आपण घालून करण्यासाठी काम करा. मी माझ्या लातूरच्या बारवर 3.5 कोटी रुपये खर्च केले. जिथं मला असं म्हणायचे, मला घरचे तर कोणी विचारले नाहीत, पण कधी एवढे पैसे का खर्च करतोस तू? मी म्हणलं, मी ज्या क्षेत्रात काम करून कमवलेत पैसे, मग त्या क्षेत्रातले आमचे काही सहकारी असतील, आमचे काही कलिग असतील, त्यांच्या उपयोगासाठी 4 पैसे दिले तर माझ्या काय बाचं बिघडलं आहे? नाहीतरी मी काय शेतात जाऊन काबाड कष्ट करून तर कमविलेले नाहीत, वकिलीच करून कमविलेत. पैसा कमविणे का फार मोठे शहाणपणाचं गोष्ट आहे असं मला तर वाटत नाही. ते एक नशिबाचा भाग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रारब्ध जोडे धन आणि प्रारब्ध जोडे मान. मान आणि धन हे प्रारब्धात असलं पाहिजे. ते मला मिळाले, मग 4 पैसे खर्च तर मला काही वाटण्याचं कारण नाही. मला कधी कमी पडलं नाही, कमी पडण्याची शंकासुद्धा नाही. पण मी हे खर्च करतो आणि मग मी जाऊन कुठं भत्ता उचलावून हे उचलाव, आणि ते तुम्ही भत्ते उचलण्यासाठी चालले. अरे तुम्हाला तिथं पैसेच पाहिजे असतील तर तुम्ही वकिली करा ना. तिथं सदस्य म्हणून जाऊन तिथल्या पैशावर मजा मारण्यासाठी नाही. गोव्याला मीटिंग लावली एकदा. मी म्हणलं, एवढ्या दूरची मीटिंग काय करायची आपल्याला? तितक्या लांब जाऊन खर्च करायचा? गोव्याला लावली म्हणलं तर वकील साहेब मी काय करू, लेकरं बाळाशीत गेलो, मला तर माझ्या पैशानं जायचं होतं. म्हणले घरचे म्हणले आम्ही बी येतो. म्हणलं चला, गोवाच बघायचं होता, मी बी कधी पाहिला नव्हता गोवा. म्हणलं चला या निमित्तानं पाहता येईल.
मी गेलो तिथं माझे लॉज केलं, मी थांबलो लेकरं. 2 वाजता मीटिंगचा टाईम होता मित्र. 2 वाजता तिथं पोहोचलो आम्ही गेलो लवकरच. पण हे लोक विमानाला उशीर झाला म्हणले, 2चे 3 वाजले, आलेच नाहीत. मग 2:15ला काहीतरी ते आल्यानंतर म्हणले लई भुका लागल्या तर म्हणले, आणि गेले एका परमिट रूममध्ये, बारमध्ये गेले. मी म्हणलं मला काय माहीत नव्हतं बारमध्ये गेले कुठे गेले. मग मी म्हणलं का उशीर होतो, मी चपराशाला विचारलं तिथले आमच्या ह्याला बार काउन्सिलच्या. म्हणलं का उशीर का होते. नाही त्यांना खूप भुका लागल्या होत्या, मग जेवाय बसलेत म्हणले बाजूला. ठीक आहे म्हणलं जेवण करू द्या. जेवण करून आल्यावर तर 3:30ला 4ला तर मीटिंग सुरू. 4:30 वाजले आले नाहीत मीटिंगला. मी म्हणलो काय येत नाहीत बघा, इतक्या वेळ राहते काय मीटिंग. 2ची मीटिंग 4:30 वाजले ते तिथं बसलेत म्हणले. बघतो तर सगळे तुल्ल होते पिऊन. यांच्यासाठी निवडून दिले तुम्हाला लोकांनी. मग तिथंच बसून म्हणतात आज काय मीटिंग होत नाही, आज उद्या ॲडजर्न करू. कोर्टातलं कामकाज आहे ॲडजर्नमेंट द्यायला. लगे मग त्या दिवशी ती सांगून टाकली उद्या मीटिंग घेऊ. मग मला थोडं राग आला. मी म्हणलं थोडी लाज वगैरे वाटू द्या, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. ज्या कामासाठी तुम्ही गोव्याला आलात ते काम तर अगोदर करा. पिणे खाणं तुमचं संध्याकाळी होत राहील. गोव्याला येतात तेवढ्यासाठी. पण त्यांना ते काही वाटलं नाही. जाऊ दे जाणार राहू, एवढी बार आजच्या दिवस माफ कर, उद्या घेऊ मीटिंग म्हणली. काय करणार सांगा अशा परिस्थितीमध्ये. याच्यासाठी सदस्य निवडायचा नाही आहे. अगदी सत्य बोलतो, सच बोलूंगा, सच के शिवा कुछ नहीं बोलूंगा. मला स्पष्ट बोलायची सवय आहे आणि मी कुठंतरी बोललं पाहिजेत. तुम्ही मला मतं देताल तो भाग नंतरचा बघू मी. पण मला तुम्हाला माहिती करून द्यायची आहे की बार काउन्सिल चालवतो कोण आणि कशी चालते आणि कशासाठी आम्ही निवडून देतो त्यांना. आमच्या बारचा अध्यक्ष कुठे निवडला पाहिजेत. एवढं मोठं सुंदर असं सभागृह बांधले, 25 सदस्य बसायचं. मग कोणी अपोज करील, विरोध करील. तुमच्याकडे तर मेजॉरिटी आहे, तुम्हाला तर काही घाबरायचं काम नाही. तुम्ही आळीपाळीनं 8 वर्षामध्ये 16 चेअरमन झाले अध्यक्ष. 8 वर्षात पोटभरी आहे ती. 8 वर्षामध्ये 6 महिन्यात काय करू शकतो. जास्तीत जास्त 2-4 मिटिंगा झाले की 6 महिने संपून जातात. लगेच मग भीतीवर नाव येते माझे अध्यक्ष म्हणून. हे सगळे 150 नाव आहेत आत्तापर्यंत. सगळ्याचे फोटो लावले त्या अकॅडमीमध्ये. मी म्हणलं एवढा फोटो कशासाठी लावलात तुम्ही. नाही हे सगळे माझे अध्यक्ष आहेत म्हणले. 75 वर्षात 150 अध्यक्ष. कोणती टर्म आहे म्हणली, कसलं कारभार आहे तुमचा म्हणलं. आणि हे असंच चालणार आहे का. अरे म्हणलं कोण याद ठेवते ह्यांना या फोटो बघायला. यांचे काय तोंड धड आहेत का म्हणलं तोंड यादी ठेवायला. या देशाचे प्रधानमंत्री आजपर्यंत किती झाले कोण सांगू शकते म्हणलं. ती याद राहण्यात आम्हाला. जे काम चांगलं करतात त्यांना कोणी विसरू शकत नाही. मग त्याच्या इंदिरा गांधी असेल, अटल बिहारी वाजपेयी असतील, UP सिंग, असे अनेक प्रधानमंत्री, लाल बहादूर शास्त्री असतील, त्याला तर कुणीच विसरू शकत नाही. तुम्ही काम करा ना, तुम्हाला कुणीच विसरत नाही. नाव लिहायचं काय गरज आहे भिताडावर. पण आम्हाला एक शोक, भीतीवर नाव होतं. पुढे जाऊन कुणी तर वाचायचं तुम्ही अध्यक्ष होता, विचारलं ह्याचं मन भरून भरत. ह्याच्यानं पोट भरत नसते, ह्याच्यानं बार काउन्सिल चालत नसतो. आमचा बारचा अध्यक्ष कुठं निवडला पाहिजे, त्या सभागृहामध्ये निवडला पाहिजे. पण निवडतो कुठेतरी चीफ जस्टिसच्या घरी. कोणी तर चीफ जस्टिस सांगायचं आहे यावेळेस ह्याला करून टाका अध्यक्ष, मग त्याला अध्यक्ष करणार. काय एवढी लाचारी करताय तुम्ही कोणाची. काम करायचंय ना तुम्हाला. काम करून प्रामाणिकपणे काम करा, इमानदारीनं काम करा. तुम्हाला लोक सहज समजू शकतात. पण कुणीतरी मुख्यमंत्र्यांना घरी बसून सांगायचं की माझ्या फार जवळचा आहे, जरा ह्याला एकदा करून टाका की अध्यक्ष, आणि त्याला अध्यक्ष करायचं. म्हणजे आमची बार काउन्सिल चालवतो आम्ही नाही. कुणीतरी खुर्चीवर बसलेला वरचा माणूस, कुणीतरी चीफ जस्टिस, कुणीतरी सांगायचं. अरे ही काय पद्धती आहे तुमच्या. मी म्हणून हे असं नाही चालणार. तुम्हाला काय विरोध होईल, सत्य होईल, तुम्ही बसा, वोटिंग घ्या, निवड इथं करायची. त्याच्या चिठ्ठी कुणीतरी सांगण्याचा फोन आणि चिठ्ठी येण्याची वाट बघतात ती. अशानं बार काउन्सिलचं काम होते का. अशानं काम होते का. अजिबात होणार नाही. काय करायचं हे तरी ध्यानात ठेवा. कशासाठी आलात हे तरी ध्यानात ठेवा. आणि मित्र तुम्ही विचारत चला प्रत्येकाला, मागच्या 8 वर्षात काय दिवे लावलेत तुम्ही, काय करता ह्याचं तर विचारा. काय केलात, किती भत्ते उचललात, किती रेल्वेचे तिकीट काढलात, किती विमानाच्या तिकिटावर खर्च केलात.
किती सत्कार केलात, किती सत्कारावर खर्च केलात तुम्ही विचारा. तुम्ही विचारत नाही. तुम्ही अल्लाच्या गाईसारखं आपलं जे सांगल, अण्णाराव सांगितलं ते खरं, दुसरा येईल ते सांगेल ते खरं, त्यानं सांगितलं खरं, पण शहनिशा करा. हे सगळं तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी बारला ट्रान्सपरंट करायला सांगितलं होतं. करा रे म्हणलं, ट्रान्सपरंट तर करा. तुम्ही काय करता इथे कळलं लोकाला. अरे पार्लमेंटचं अधिवेशन चालतं, भारतातली सगळी जनता बघायला मिळते त्यांना, काय धिंगाणा करू लागली तिथं ती, खुर्च्या कशा फेकू लागलेत इकून एकाला, हे लोकांना माहिती पडते ना. तुम्ही मतदाराला माहिती पडलं पाहिजे तुम्ही काय करताय ते. विधानसभेमध्ये चालं तिथं कसे बोलतात, कसं वागतात, काय नाही, आणि बोलतो का नाही, का उघड आमदार होऊन तिथं जाऊन मसुबा बसल्यासारखा बसतो, हे तुम्हाला बघायला मिळेल ना. म्हणून म्हणलं ट्रान्सपरंट करा जरा. म्हणून त्याला पैसे जास्त लागतात. किती लागतात पैसे म्हणले? 1.5 कोटी रुपये लागतात. 1.5 कोटी रुपये नाहीत का पैसे आपल्याकडे? 1-2 सत्कार कमी करा, ते पैसे इकडे घाला. तुम्हाला इथं घरी बसून या बारमध्ये बसून तुम्हाला तुमच्या टी व्हीवर दिसलं पाहिजे की आमचे दिलेले, निवडून दिलेले सदस्य काय तिथं करतायत, काय दिवा लावतायत, विचारतात का नाही, अण्णाराव तिथं बोलतो का नाही, का आमच्या पुढे येऊन बोलतो, हे तुम्हाला दिसलं पाहिजे ना. हे दिसलं नाही म्हणून तुम्हाला मला बोलायची वेळ आली. मी जर तिथं तुम्ही जर ते टी व्ही लावली असती तर मी तुम्हाला सांगायची गरज सुद्धा पडली नसती. प्रत्येक शब्दाला विरोध, प्रत्येक शब्दाला जे चांगलं आहे त्याला विरोध करत नाही मी. जे वकिलाच्या हिताचं आहे त्याच्यासाठी अजिबात विरोध करत नाही, आणि करायचं काही कारण बी नाही. मी वकिलांच्या हिताच्या संदर्भात विचार करणारा माणूस आहे. अकॅडमीचं काम घेतलं हातावर, त्याला म्हणले 35 कोटी रुपये लागणार आहेत, द्या म्हणलं, आपण काय सगळे मिळून सदस्य देऊ, एक अकॅडमी होईल आपल्याला, जेणेकरून वकिलाला तिथं आलं तर एक ट्रेनिंग मिळेल, किंवा ट्रेनिंग झाली तर विद्यार्थ्यांना तिथं राहण्याची व्यवस्था होईल. म्हणून त्या अकॅडमीमध्ये 50 रूम तयार ठेवले, म्हणजे गेलेल्या वकिलाला ते कमीत कमी बॅग ठेवता यावी. ते महाराष्ट्र शासनानं तेवढी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली. उदय सामंतनं करून दिली ती जागा, त्याचे धन्यवाद बिचाऱ्याचे. ती जागा दिली म्हणून आम्ही अकॅडमी उभा केली. अकॅडमी उभा झाली म्हणून तुम्हाला ब्लेप आता जे नवीन पोरं तयार झालेले आहेत, वकील होऊन येत आहेत, त्यांना सगळ्या लॉचं तिथं ट्रेनिंग मिळेल. जसं जजेसला ट्रेनिंग दिली जाते तसं वकिलाला सुद्धा ट्रेनिंग द्यायचं सेंटर काढलं. चांगलं काम आहे, त्याच्याबद्दल मी त्याचे जाऊ द्या म्हणलं, 35 कोटी जाऊ द्या आणि किती जाऊ द्या म्हणलं. मग त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले. त्या मुख्यमंत्र्यांनी आल्यानंतर, कारण त्यांनी जागा दिली, त्यांचा सत्कार करणं योग्य आहे म्हणलं, त्याला बोला उद्घाटनाला म्हणून बोलावलं, सत्कार करायला, त्याचा सत्कार केला. त्या बिचाऱ्यांनी लगेच सांगून टाकलं की ह्या अकॅडमीला मी 10 कोटी रुपये देतो. आम्हाला बरं वाटलं. पण त्यांनी जे केले, मुख्यमंत्री आल्यानंतर प्रोटोकॉल आहे आमचा, आणि मुख्यमंत्र्याच्या डायसवर आणि चीफ जस्टिसच्या डायसवर तिघापेक्षा जास्त बसता येणार नाही. आम्ही निवडून गेलेले, कार्यक्रम आमचा, मुख्यमंत्री सांगतो, चीफ जस्टिस सांगतो की त्याच्यावर कुणाला बसता येणार नाही. मी म्हणलं कशाला बोलावता, मग बोलावूच नका ना, आम्हाला बसू देणार नसतील तर. आम्ही लोकांकडनं मान सन्मानानं निवडून इथं स्वाभिमानानं चांगले कपडे हॅट फिट घालून आलो, आणि आम्हाला जर वर नाही बसायला मिळालं तर आमचा उपयोग काय? आणि तुमचे प्रतिनिधी आम्ही इकडे नुसतं तड्या मारत फिरतो, आम्ही असं केलं तसं केलं. अरे मग तेवढ्या सन्मानानं सुद्धा आम्हाला डायसवर बसायचा अधिकार आहे का नाही? पण आम्हाला सांगण्यात आलं, तिथं मी थोडा गोंधळ केला, का बरं बसू देत नाही स्टेजवर म्हणून. तर मला म्हणले की अण्णाराव, आपल्याला त्यांनी जागा दिली आहे, आणखीन मदत करणार आहे, तर आपण विरोध करून चालणार नाही. पण ठीक आहे, चला, वकिलांच्या हिताचं आहे ना, मग आम्ही मान सन्मान अपमान सहन करू म्हणलं. आणि स्टेजच्या मागं 22 खुर्च्या लावल्या, आम्ही 22 सदस्य बसलो, आणि स्टेजवर तिघच बसले. काय चालेल स्टेजवर, आम्ही मागं बघायसुद्धा गेलो नाही. लाज वाटली त्या दिवशी, कशाला लोकांनी निवडून दिलं असेल म्हणून. हे कशासाठी चाललं हे सगळं? मग त्यांनी 10 कोटी जाहीर केले. मित्र हो, पुन्हा ती अकॅडमी तयार झाली. आता इमारत तयार आहे, अकॅडमी सगळं चित्र वगैरे तुम्हाला ऑनलाईन बघायला मिळेल. ते सगळं तयार झालं. तिचं लोकार्पणचा कार्यक्रम घेतला, पुन्हा गवई साहेबाला आणि पुन्हा मुख्यमंत्र्याला बोलावण्यात आलं. त्यावेळेस आम्हाला स्टेजवर बसता आलं नाही, बसू दिले नाहीत. आम्ही पुन्हा म्हणलं, अरे आता तरी बसू दे आम्हाला स्टेजवर, लोक काय म्हणतील, तुमची एवढी इज्जत नाही तर तुम्हाला निवडून द्यायचं कशाला, स्टेजवर बसू देत नसतील असं विचारतील लोक, बसू द्या आम्हाला म्हणलं. ते काय म्हणले, नाही नाही, या त्यावेळी डीडी घेऊन येणार आहेत आणि उघड डिस्टर्ब करू नका त्यांना, त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्या. तवा बी आम्ही सहन केलो, तवाही मागं खुर्च्या घालून 20-25 खुर्च्या मागं घालून बसलो. सहन करायची बी हद्द असते.
मग त्या दिवशी मात्र ठरवलं की हे जर बदलायचं असेल तर अण्णाराव पुन्हा निवडणूक लढवावी लागेल आणि ह्या बारचा अध्यक्ष व्हावा लागेल आणि तो होणार यावेळेस मी, आणि तुम्ही मला यावेळेस अध्यक्ष करण्यासाठी म्हणून मतदान करणार आहेत याची मला आत्मविश्वास आहे. कारण मी तुमच्या हिताचं राजकारण करतो. मला काय नाही, मी चहा पिल्याला माणूस नाही. तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्हाला मी पुराव्यासहित सांगतो. एकदा गवईसाहेब कार्यक्रमाला आले आणि मला सांगितले, हां ते कार्यक्रम मुख्यमंत्री आले, मग म्हणलं दिले का 10 कोटी? भाषण केले, हारतुरे घेऊन निघून गेले, नाही दिले 10 कोटी. आज तागायत आणखी DD आला नाही. ती सांगताना गेली की त्याचं प्रोसिजर आहे, प्रोसिजर करून देतील ती, आणि पण आजपर्यंत दिलेले नाहीत. त्यांना दिलेलं नाही. पण ही मग त्या कार्यक्रमामध्ये गवईसाहेब आले आणि गवईसाहेब म्हणले, अण्णाराव बसा जेवण करू, आता आपण सगळेजण बसून एकदा जेवण घेऊ. 5 पक्वान्न असं 1500 रुपयाची थाळी जेवाय सांगितली. 1500. घरी रोज 1500 रुपयाच्या थाळीचं जेवण करतो का आम्ही? काय खातो घरी? झुणका भाकर जी पचते तीच खावं ना. 1500 रुपयाची थाळी. ऐन दिपावळीच्या सणामध्ये आमरसाचं जेवण दिले. 1500 रुपयाची थाळी. काय तर पैसे खर्च करताना थोडे त्यांना चांगलं वाटलं पाहिजे. त्यांनाच विचारा जाऊन त्यांनी रोज घरी काय खाते ती, आणि ते बनवा आपल्या इथं म्हणून. 5 स्टार रूम करतात. व मी मिटिंग असली की आमची 5 स्टार हॉटेल, आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणतात ये होना या बिअर होना या दारू होना. अरे घरी ही सगळं अशीच रूम आहे का तुमच्या घरची? घरची तर रूम चांगली बनवा, मग दुसऱ्याला मागत चला. घरी सतरंजीवर झोपताना इथं मग तर फोमची गादी पाहिजे तुम्हाला, स्पंजची. एक दिवस झोपल्यानं काय होणार आहे सांगा ना मला. किती लोकांचे म्हणजे की किती हावरट मन आहे ती. ह्या मनाला कुठं रोखणार आहेत का नाही? जे घरी आहे ते तिथं करा ना, बाहेरचं कशाला करताय? उगं लोकांचं मिळते. अरे लोकांचे नाही आहेत बेटे, ही तुमच्या लहान भावाने भरलेले पैसे आहेत. ह्याला खर्च करण्याबद्दल माझा विरोध नाही, पण योग्य ठिकाणी खर्च करा. अकॅडमीला खर्च केला का? मी मानलो. ब्लेपसाठी क्लेपसाठी खर्च करता. क्लेप माहीत आहे ना तुम्हाला? ब्लेपसाठी का चांगलं आहे, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग. क्लेपसाठी चांगलं आहे ना, खर्च होऊ द्या त्याच्यावर, आमचं काही म्हणणं नाही. मग त्या क्लेपच्या उद्घाटनाला सुद्धा चीफ जस्टिसला बोलवा, सुप्रीम कोर्ट जज बोलवा, हायकोर्ट जज बोलवा, त्याचा आधी भरपूर सत्कार करा, त्याच्या पुढे लाळ घोटत बसा, त्यांच्या संग समन्वय करा, आणि मग त्याचा कार्यक्रम. ब्लेपचा कार्यक्रम 3 घंट्याचा, 1 घंटा सत्कारात आणि 2 घंट्यात लेक्चर. हे सगळं बंद केलं पाहिजे. ज्याच्यासाठी तुम्ही कार्यक्रम मागता, ज्याच्यासाठी विद्यार्थी आमचे ज्युनियर वकील बोलावता, त्यांना भरपूर असा वेळ द्या. ही करत नाही तुम्ही. या गोष्टीला, सगळ्या गोष्टीला माझा विरोध आहे. जे काम योग्य आहे ना, जे करणे योग्य आहे ते तुम्ही निश्चितपणानं करा. मला त्याचा काही दिक्कत नाही. मी असं थोडं तोंडानं जास्त बोलतो, अग्रेसिव्ह वागतो, मग मला कसं अध्यक्ष होऊ देतील? आणि जे 15 होते ते 16 जण अध्यक्ष होऊन त्यांची बारी संपली. म्हणलं आता कुणाला पुढच्या बारीला म्हणलो, आता बघू निवडून आल्यावर. मी निवडून येणार, तुम्हाला करावंच लागेल. नाही केलं तर मला कसं व्हायचं मला माहिती आहे, आणि मी सामदाम दंड भेदासहित करणार. यावेळेस अध्यक्ष होणार म्हणजे होणार, कारण तुमचे सगळेच संपले. आता ह्याच्यापैकी किती निवडून येतात बघू, आणि ते आलेल्या बाकीचे सगळे विचार करू आपण. हे सगळं करतो आम्ही. मित्रो, पैसे खर्चण्याचा विषय सोडून देऊ बाजूला जरा. आपण आम्हाला जे स्टेटस आहे, मान सन्मान आणि स्वाभिमान आमचा टिकला पाहिजे. का हो, आम्ही कोट घातल्यावर आम्हाला कोणी काही बोलतं का? आमचा कोणी वरिष्ठ आहे का आम्हाला शिव्या द्यायला? आमचा सिनियर म्हणून एखादी वेळेस बोलायला आम्हाला एखादी वेळेस, पण जजनं आम्हाला बोलायची काय गरज आहे? जज आमचा सिनियर आहे का? अजिबात नाही. आम्हाला कोण बोलतंय? आमचा कुणीतरी आपलं इष्टसंबंधी चांगला मित्र बोलेल. कुणीही बोलायची का नाही. वकील आहे आमचा, कुणी अधिकारी नाही वरचा कुणी. आमच्या मनानं तसं जर आम्हाला नोकरी केली असती तर आमचा आमचा हायर अथॉरिटी आम्हाला बोलली असती आणि आम्हाला सहनही करावं लागलं असतं. म्हणून आम्ही नोकरी केली नाही. बायोमॅट्रिकवर अंगठा करत नाही आम्ही. बायोमॅट्रिकवर अंगठा करून कोर्टात जातो का? गरज नाही आम्हाला. अरे मनचा राजा आहे वकील म्हणजे, तो इट सेल्फ लीडर आहे. तो त्याला कोणी विचारू शकत नाही. त्याला वाटलं तर येईल नाही कोर्टात, आज येणार नाही कोर्टात, पक्षकारांनी बघून घेऊ माझं पक्षकाराचं, कोर्टाला काय करायची करू द्या असं म्हणू शकतो. पण नोकरीत म्हणू शकतो का असं?
हे स्वातंत्र्य अबाधित आहे. या देशातील स्वातंत्र्य मिळवताना जी वकील होते त्यांचे आम्ही खरी अनुयायी आहोत. म्हणून आम्हाला स्वातंत्र्याचा खरा आधार आणि अर्थ कळालेला आहे. म्हणून आम्ही वकिलीत आलो. आम्हाला कोणी विचारू शकत नाही. आमच्यावर आम्ही बंधनं घालून घेऊ, रोज रेग्युलर कोर्टात येऊ, पक्षकाराला न्याय मिळवण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ, तो भाग वेगळा आहे. पण आमचा कोणी मालक नाही. पण आम्हाला काय झाले, अलीकडे हे तालुक्यातले कोर्टातले जजेस डायसवर बसून खूप बोलतात. ज्युनियरला तर फार बोलतात. शिपीशी वाचलास का म्हणतात, कोण आहे तुझा सिनियर म्हणतात, असं शिकवलंय का तुला, अर्ज लिहिता येतो का, WS तयार करा येतो का. अरे तुला काय करायचं त्याच्या गोष्टीहून, तुला जे योग्य वाटेल तो निर्णय कर डायसवर बसून. तुला हे आगाव फांदे फोडायचं काय गरज आहे. पण त्याला वाटतंय मी लई शहाणा ह्याच्यापेक्षा MPC पास होऊन आला. अरे MPCच्या कांद्या कसा पास झाला तर आम्हाला माहिती आहे रे. किती 12 पुस्तकं वाचल्यावर MPCच काय आणि कुठे होतं IAS ऑफिसर होतात म्हणून. त्याच्यावर शहाणपण ठरत नसतं जज झाला म्हणून. जज तोच त्या खुर्चीवर बसल्यावर सुद्धा माणुसकी ठेवणारा पाहिजे. माणूस तोच त्यांनी इतराला सन्मान द्यायला शिकलं पाहिजे. काय कमीपणा आहे इतराला सन्मान देण्यात. तुम्ही दुसऱ्याला सन्मान दिला तुमचा सन्मान कमी होईल का तुमचा अपमान होईल. उलट तुम्ही लहानग्यांना जास्त सन्मान दिले. अरे बेटा असं नाही रे बेटा, असं जसं अर्ज लिहून आण का तुझ्या बाचं बिघडेल का. हो सरळ सांगायला. आणि काही जजेस आहेत असे, सगळे जजेस असे नाही आहेत अरोगंट. पण काही जणांना उगूच वाटते हळदीवर का हळकुंडावर पिवळे व्हायची, फार वाकडं तिकडे बोलतात. मग तुम्हाला एखाद्याला वाकडं बोलून त्याने अर्ज केला बार काउन्सिलकडे की मला ह्या जजनं अहो कसं आहे, आपण मान आणि सन्मानावर रोज जगतो. आपली एखादी क्रॉस चुकली, एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये पॉईंट चुकला तर आपल्याला भीती वाटते की सिनियर वकील मला काही म्हणेल का. आणि एवढं पण रोज परीक्षा आहे. डायसवर बोलताना मागं 10-5 वकील बसलेले असतील. आला 15 वर्षाची प्रॅक्टिस झाली, ह्याला एवढं कळणार का म्हणल्यावर गेली की आपली इज्जत राहते का काही. पण म्हणायचं नसते. शहाणा तर कोणीच नाही वकिलीमध्ये बरं का, माझ्यासहित. ट्राय अँड एरर मेथड, चुका शिका पद्धती आहे वकिली म्हणजे. आणि जन्मभर चुका शिकाच आहे. कोण म्हणते का मी आयुष्यभर गेलो मला कुठलं विचारा मला सगळं पाठ आहे असं म्हणते कोणी. अहो चीफ जस्टिस राहू दे भारताचा, त्यांना म्हणावं मी त्याला सांगतो कसं आहे ती. काहीच नाही. हे इतकं वास्ट समुद्रासारखं विशाल, याला ह्याच्यात कोणी मालक नाही, ह्याच्यात कोणी तज्ज्ञ नाही. हे चालत राहते, चालायचं आहे. आपण फक्त देते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो, करत असतो. पण अपमानास्पद वागणूक देणं हे तुम्हाला परवडत नाही. एखाद्याने तक्रार केली, आम्ही बार काउन्सिलचे सदस्य, आमच्याकडे तक्रार आली, आम्ही तक्रार बघितली, अरे रे त्या वकिलाला असंच केले. मग लगेच आमचं काय काम आहे, त्याच्या वकिलाला बोलावून घ्यायचं, त्याचे खरंच झाले का खोटं झाले का त्याची क्रॉस चेकिंग करायची आणि लगेच चीफ जस्टिसला जाऊन सांगायचं, सांगा तुमच्या सबऑर्डिनेटला नीट वागायला, नीट बोलायला. त्याची इन्क्वायरी करा, त्याला काय शिक्षा द्यायची ती द्या, खरं खोटं करून घेऊन त्याला शिक्षा द्या असं आपण म्हणलं पाहिजे आणि चीफ जस्टिसला बोललं पाहिजे. आम्ही ते बोलत नाही. उलट आम्ही वकिलालाच बोलून घेतो आणि म्हणतो तुला काही कळते का नाही, जजच्या विरोधात कंप्लेंट करू राहिलीस, वकिली करायच्या का नाही. तुला कोण आहे, तू आमचे मालक आहेस का वकिली करायच्या विचार. हे आमचं काम नाही विचारायचं तुम्हाला कळाल्याशिवाय ह्याच्याशिवाय कोर्ट घातलाय का. त्याला तक्रार दिल्यानंतर तुम्ही आमचं काम आहे किंवा हे खरी आहे का परिस्थिती एवढी सांग, आम्ही चीफ जस्टिसला विचारतो एवढंच म्हणायचं. नाहीतर आम्ही DC कंप्लेंट करू तुझी, DC इन्क्वायरी लावू. तुम्हाला DC इन्क्वायरीसाठी निवडून दिले आम्ही. अरे आमच्या हिताचं संरक्षण करा याच्यासाठी निवडून दिले आणि आम्ही मात्र तुम्हाला दम द्यायची भाषा करतो. तुम्हाला कोणाला अनुभव असेल तर तुम्ही निश्चितपणानं मला सांगा. असे आम्ही बोलतो कारण आमच्या हातात DC कंप्लेंट आली की आमच्याकडे असते ती कोणाची सनद ठेवायचं आणि घालायचं. म्हणजे आम्हाला अधिकार दिले म्हणजे आम्ही सनदा घालत फिरायचं. माझ्याकडे 160 कंप्लेंट होत्या लातूर डिस्ट्रिक्टमधल्या माझ्याकडे आल्या, त्यापैकी 131 कंप्लेंट मी समन्वय साधून वकिलांच्या सनदी घालायचं नाही तर वकिलांना संरक्षण देण्याचं काम केलं. बाकी 30 आहे ती मी पाठवून दिल्यावर माझं काम आहे. नाहीतर मला का तिथं लाटामोजा बसविले तुम्ही, तिथं मला कशासाठी बसविले. हां चुकला असेल की एक वकील चुकत नाही असं माझं म्हणणं नाही, बिलकुल चुकते वकिलांचं सुद्धा. माणसाचं आहे. मॅन इज ए स्लेव्ह ऑफ द सर्कमस्टान्सेस, मॅन इज स्टॅच्यू ऑफ मिस्टेक्स. चुकीचा पुतळा आहे माणूस.
मग त्या दुरुस्ती करण्यासाठी काय तुम्हाला करता येते का ते केलं पाहिजे. त्याला काय संरक्षण सुधारण्याची संधी देता येते का त्याची सनद घालायची. कशामुळं घातली सनद? असीम सरोदेची. सामाजिक बोलतो, समाजात काम चांगलं करतो, असे अनेक असीम सरोदे त्यांच्या सनदी गेल्या. तर काय करतात? एकदा सनद गेली. पण हे सगळं करत असताना आपण कुठेतरी थोडं आपण सिंहावलोकन केलं पाहिजे, मागं फिरून बघितले पाहिजेत आपण कोणाचे सदस्य. राहुरीच्या दाम्पत्याचा खून झाला. काय केलं त्या बिचाऱ्यांनी? नवरा बायकोनी वकील होते, पक्षकारांनी खून केला. काय केलं त्याच्याबद्दल? साधा फोन केला नाही. मग एक मीटिंग बोलावली, सगळ्यात सांगितले की आपल्याला प्रोटेक्शन ॲक्ट पाहिजे. काल बीडला वकिलाला मारहाण केली, परवा आष्टीला वकिलाला मारहाण केली. असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि पक्षकार अलीकडे ॲग्रेसिव्ह आहेत. ते कशामुळे ॲग्रेसिव्ह झाले त्याचं एक कारण आहे. हे जजेस डायरेक्ट न्याय आपल्या दारी आणि वकील दारोदारी करायला सुरू केली. डायरेक्ट पक्षकाराचा संबंध येऊ लागला. लोक न्यायालयाच्या माध्यमातून असेल, मोफत शिबिराच्या माध्यमातून असेल. म्हणजे वकिलांच्या पक्षकावाच्या रामेगावला असंच शिबिर झालं. शिबिर झाल्यावर तिथं ते शिबिराचे सचिव जे असतात ना, लिगल एडचे, ते सचिव गेले तिथं आणि त्यांची असा कार्यक्रम झाला. कार्यक्रम झाल्यानंतर त्या सरपंचाच्या घरी झाल्यावर जेवण केलं त्या बिचाऱ्यानं. सरपंचानं घरी जेवायला गेले. जेवायला गेल्यानंतर त्यानं पद्धतशीर जेवणं पिणं केली. त्या 2 महिन्यानंतर तिथं गावात 307 का 302 दाखल झालं. आणि मग ते गावातल्या माणसानं 302 केल्यावर त्यानं म्हणलं, मग ते सरपंच काय सांगते त्याला माहीत आहे का? काही घाबरू नको, तुझी बेल होऊन जाते. ते जे जाय ना तुझा, ते माझ्या घरी जेवायला आलं तर म्हणून. का चूक आहे त्या सरपंचाचं? मला सांगा ना, चूक आहे काही? हे ना घरी जेवायला गेल्यावर त्यानं म्हणणार जेवायला आलं तर म्हणून. 2 मिनटं तुझी बेल करून घेतो, काही काळजी करू नको. त्याला गावात राजकारण करायचं असते, माणसं सांभाळायची असते, त्यानं दिलं ठुकून. असं ही परिस्थिती. अहो ह्याच्या पलीकडे जाऊन सांगेन मी तुम्हाला. ADR मार्फत किंवा न्यायालयाच्या मार्फत अलीकडे सरकारने एक अध्यादेश काढले आणि चीफ जस्टिसनं ती स्वीकारले. भारताच्या चीफ जस्टिसनं स्वीकारले. काय अध्यादेश काढले? की सरकारने काढलेले GR आणि सर्क्युलर याची गावोगाव जाऊन शिबिर घेऊन माहिती द्या. आमच्याकडे परवा शिबिर झालं एक ADRच्या माध्यमातून. काय शिबिर झालं? की सरकारने केलेल्या योजना कुठं कुठं काय काय लोकाला फायदेशीर आहेत त्या सगळ्या फायदेशीर GR प्रमाणे एक शिबिर बोलावले. आणि त्या शिबिरमध्ये शेळ्या मेंढ्या पालन, वराह पालन, गोरक्षण, गाय पालन, म्हैस पालन, पुन्हा अनेक संस्थेचे लोकाला बोलावलं. आणि मग 2 जजेस, एक चपळगावकर आणि दुसरी कोणती ती कणकवडे मॅडम, हे दोघं आले त्या कार्यक्रमाला. ते दोघंही आल्यानंतर ते शिबिर सुरू झालं. थोडे भाषणं झाले, हारतुरे झाले की पुन्हा त्या शिबिरात फिरले. अक्षरशः तुम्हाला सांगतो एक फोटो छापला गेला. हे दोन्ही जजेस त्या बकऱ्या आणि ते वराह पालन, वराह म्हणजे डुकरं पालन बरं का, तुमच्या माहीत नसं सांगतो. ते वराह पालनमध्ये गेले. एक जण डुकराला धरून उचलून बघतोय ह्याचं वजन किती आहे, एक जण त्या शिळीला उचलून बघतोय. कुठं आहे आमची गरिमा? ज्युडिशरीचं काम आहे हे. ती कलेक्टर मॅडम म्हणलेलं बरं का, काय सरकार आहे काय तुम्ही बी म्हणले, हे काम आमचं आहे म्हणले कलेक्टरचं. आता जज, हायकोर्ट जजेस 2 बकरं उचलून बघतात किती किलोचं आहे म्हणून. कुक्कुटपालन, आता कुक्कुट घ्या म्हणलं वास एक दिवशी. मला बोलली त्या कार्यक्रमाला, मी म्हणलं घ्या कुक्कुटपालनाचा वास. काय तुम्ही बी येतोय का, काय करावं वाढणार म्हणले, वरच्यानी घातली म्हणले काशीत. असंच म्हणलं ते, वरच्यानी घातली काशीत. सरकारच्या निर्णयाला लगेच आमचा ठराव मंजूर. आणि ते आले आता पालन तर करा, आम्हाला नोकरी करायचे, आम्हाला हायकोर्ट जज म्हणून बसायचे. ते नाही करावं तर मग आमच्यावर शेरा मारतात. काय वाकडं करते तुमचं कोण तर म्हणलं, कशाला जाता कार्यक्रम म्हणलो मी त्याला. नाही असं नाही, सरकारचे धोरण आहेत म्हणले. सरकारचे धोरण म्हणजे सरकार तुम्हाला पगार देते म्हणून सरकारची गुलामगिरी करा. अरे उद्या चालून सांगतील कुणी पार्टीवाले लोक, की आमच्या काळामध्ये असं झालं होतं, आता तुम्ही आमच्या प्रचाराला चला.
एक असा वेगळा अध्यादेश काढतील आणि तुमचे GR वाटला जसं आज तसं उद्या त्यांचे पत्रकं काढतील, मॅनिफेस्टो काढून तुम्ही गल्ली गल्लीनं वाटत फिरतात. ही ज्युडिशरीची गरिमा हे कोण बंद करायला पाहिजेत? ज्युडिशरीची गरिमा सांभाळण्याचं काम कुणाचं आहे? वकिलाचं आहे, आमचं आहे. आम्ही सांभाळली पाहिजेत, याला विरोध करायला पाहिजेत. का नाही केला आम्ही विरोध का नाही केला? चीफ जस्टिसने कशासाठी स्वीकारलं? ती कुणी चीफ जस्टिस असतो, मला कुणी 1, 2, 3 कोण माहीत नाहीत मला, पण हे काय स्वीकार? तुम्हाला अक्कल नाही आहे ज्युडिशरीला आलूपनेस पाहिजे म्हणून? मग तुम्ही काय स्वीकारता? हे सगळी काम असं जर करू लागलो, कुठं आहे देश? कुठं चालला आहे? कुठं चालली ज्युडिशरी? अरे ह्या देशाची ज्युडिशरी जर जिवंत नाही राहिली तर लोकशाही जिवंत राहील, आणि लोकशाही जिवंत नाही राहील, वकिलाला ज्युडिशरीची गरिमा कायम नाही राहिली तर आमचा धंदा चालेल? कशासाठी आमचं ज्युरिडिक्शन काढून रेव्हन्यूला दिलं? लहान लहान ज्युनियर पोरं आमचे काहीतरी कमी शिकले, कमी त्यांना माहिती असते, त्यावेळेस एखादी अर्ज दिला, मृत्यूचं प्रमाणपत्र काढलं, एखादी अर्ज दिला, वारसाचं प्रमाणपत्र काढलं. हे छोटे छोटे कामं करून आमची पोरं 2-2 हजार 3-3 हजार कमवत होती. ती ज्युडिशरीला घातलं. त्या भादरावाला तर मुळीच वेळ नाही. तहसीलदारकडे जायचं, डेप्टी कलेक्टर जायचं, त्याच्याकडे आम्ही कोट टाय बांधून जायचं वकिली करायला की आमचं ते प्रमाणपत्र मिळायचं, असं मिळायचं, असं टाईट होऊन कॉलर करून जायचं, आणि त्यानं बसते टी-शर्ट घालून रंगीबेरंगी डायसवर. कसं ज्युडिशियल जर इन्क्वायरी तुम्ही, हे जर ज्युडिशियल काम असेल तुमचं तर तुम्ही सुद्धा कोट घालून बसायचं. कोण सांगणार त्यांना? हे बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाच्या चेअरमनचं काम आहे. सांगितलं पाहिजे तुम्ही डायसवर हिअरिंग चालू असताना वकिलाला सन्मान देऊन खुर्च्या टाकून बसवा, आणि तुम्ही बसता. ते मस्तपैकी टी-शर्ट घालतोय, हातात कप असा चहाचा कप असतोय, आणि एका बाजूला फोन असतोय. कुण्यातरी आमदाराचा फोन येतोय, आणि मग फोन आला की ते फोनवर बोलत बोलत इकडे चहा पेत हां करा आर्ग्युमेंट. मग ते काय तुम्ही आर्ग्युमेंट करणार आणि त्यानं काय ऐकणार आणि काय फैसला येणार आहे? ही इन्सल्टिंग नाही का आमच्यासाठी? मी 5 वर्ष अध्यक्ष होत तसे कलेक्टरला पत्र दिलं की आमची वकील तिथं जेव्हा हिअरिंगला येतात तेव्हा सन्मानपूर्वक त्यांना वागवा, त्यांना खुर्च्या ठेवून बसा, आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित ड्रेस करून बसायचं म्हणून डायसवर. जलोटा साहेब होते, त्यांनी म्हणले आता हे आम्हाला नवीन कोड काढावं लागेल म्हणले. मी म्हणलं विचारा गव्हर्नमेंट आणि काढा कोड म्हणलं, तुम्हाला कसं काढायचं आहे. पण त्यांनी म्हणले की निश्चितपणे आम्ही ऑर्डर करतो, तशी सगळ्याला सजेशन देतो, आणि खुर्च्या टाकून बसा. दुसरं ज्युरिडिक्शन आमचं पोलिसला दिलं. काय बंद आहे त्या पोलिसला देणं सांगा ना मला. म्हणजे पोलिसाला, ह्या सरकारला आणि पोलिसाला भ्रष्टाचार करण्यासाठी मुक्त करून ठेवले. काय करतात ते? आम्ही इकडे 1000-2000वर बेल करायचे, तिथं पोलिसांनी काठीला थुका लावले की 10,000 मागतात, आणि हे पक्षकार देतेत. वकिलाला 1000 द्यायचं म्हणले की दिवसभर रडतेत, वकील साहेब जास्त उलाले, वकील साहेब जास्त उलाले, आणि त्यानं मला 2 काठी घातले की त्याला 10,000 नेऊन देतात. ही रीत आहे. जिसकी हातात लाठी उसकी भैंस. त्यांना म्हणजे त्यांना भ्रष्टाचारासाठी मोकळं केलं का तुम्ही तिकडे ज्युरिडिक्शन देऊन? अरे तेच ज्युरिडिक्शन आमच्याकडे होतं तेव्हा आम्ही 4 पैसे खात होतो. वकीलच खातील? तुमचे बंधूच आहेत ना, तुमच्याच राज्यातले आहेत ना. वकील काय फॉरेनहून आलेले आहेत का? पण हे सहानुभूतीचा विचार नाही, अडचणीचा नाही, हे सगळे ज्युरिडिक्शन काढून घ्यायचं आणि त्यांना द्यायचं. हे ज्युरिडिक्शन आम्हाला परत मिळाले पाहिजेत. हे काम कोणाचं आहे? बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं आहे. हे काम बार काउन्सिल ऑफ इंडियाचं आहे. हे सगळं करायला पाहिजे. मग त्या दाम्पत्याचा खून झाल्यावर आम्ही एक मीटिंग बोलावली, त्याच्यामध्ये कायदा तयार केला, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, त्याचे ऑब्जेक्शन मागविले, ड्राफ्ट तयार केला. आमच्यामध्ये काही चांगले सदस्य आहेत, नाही याच्यातला भाग नाही बरं का, सगळेच असे नाहीत, काही हुशार सदस्य आहेत. उचलत असतील भत्ते तो भाग सोडून द्या, पण हुशार आहेत काही. त्याच्यामध्ये जायभाईशिवाय ॲग्रेसिव्ह असतील, काही दुसरे 2-4 वकील आहेत, त्यांनी बसून ड्राफ्ट तयार केला, ऑब्जेक्शन कॉल केले, आणि ती प्रस्ताव पाठवला दिल्लीला. आम्हाला तर डायरेक्ट पार्लमेंटमध्ये दाखल करता येत नाही. मग आमची वरिष्ठ संस्था कोणती आहे? BCI, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, बार काउन्सिल ऑफ इंडिया. मग त्यांनी काय केलं? मग तो जो तिथं बसलेला आहे त्यांनी पार्लमेंटमध्ये बिल पुटअप करावं लागेल का नाही? पार्लमेंटमध्ये 4 वर्ष झाले ते बिल जाऊन इथून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टचं, त्या भादरानं अद्याप बिल सबमिट केला नाही. दुर्दैव आमचं. आणि तो तिथं तो जो मनन कुमार मिश्रा जो आहे, 1 नंबरचा बदमाश, 1 नंबरचा करप्ट,
एक नंबरचा व्यभिचारी गुंड, एक नंबरचा खोटारडा 13 वर्ष झालं बसलाय. आम्ही बदलू शकत नाही त्याला. आमचा एक सदस्य तिथं जातो, तो काही करू शकत नाही का? 13 वर्ष झालं तिथं बसून आहे. 100 कोटी पक्षाला दिला आणि राज्यसभेवर गेला. अरे त्याला कोण विचारणार आहे का नाही? आम्ही काय भारताच्या बाहेरचे आहोत का? आमचा सदस्य जातोय ना तिथं, पण आम्ही विचारत नाही. तो गुंड असल्यामुळं तो काय एखादी प्रश्न जर विचारला महाराष्ट्रातल्या कोणी सदस्यानं जाऊन, वापिस जाणे का नाही का महाराष्ट्र, मी म्हणते अरे किती गुंडागर्दी. मला असं सांगलं लय गुंड आणणार म्हणली. ते मी काय करते, माणसं खाते का म्हणले. काय करते, गुंड असले तर मारलीच की म्हणले. मरा ना मग म्हणले. मी वकिलासाठी अंगावर अनेक गुन्हे घेतलेत ना म्हणले आंदोलनामध्ये जाऊन. 3 गुन्हे आहेत म्हणले माझ्यावर वकिलासाठी, मी लढाई केलेली. तुम्ही लढाई करायचं म्हणले. नाही ते आमच्याने शक्य नाही. ठीक आहे, आम्हाला तेव्हा शक्य होईल तेव्हा त्याला बदलू म्हणलो. पण मला जर मी महाराष्ट्रात चेअरमन झालो तर त्याला तिथला बदलतो. माझ्या ती हिंमत आहे. त्याच्या घरापर्यंत पोहोचलो मी. तो काय करतो काय नाही ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह माझ्याकडे आहे. आणि मी त्याच्या घरातली सगळी माहिती काढली. कोण आहे तो? अरे जो चहाला महाग होता, वकिली सुरू केली तेव्हा, तो आज हजारो कोटीचा मालक आहे. कुठून आले पैसे? मग त्याला 13 वर्षे तुम्ही बसविताय आणि इथं 3-3 महिन्याला बदलताय. कुठली पद्धत आहे? कुठला कायदा आहे? कोण करता येईल? या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे. मग त्यांनी कायदा नाही केला म्हणून इथं महाराष्ट्र शासनाकडे आम्ही ती कायद्याचं दुसरं म्हणजे प्रतीकडे स्टेट लॉकडे पाठवले, लॉ कमिशनकडे पाठवले की महाराष्ट्राचा तरी कायदा करून द्या म्हणून. दाखल केले, पुन्हा विचारायला जायचं नाही त्याला. सेक्रेटरी नेऊन दाखल करून येणार, रिसिव्ड घेऊन येणार. आम्ही विचारलं मीटिंगमध्ये, काय हो का दाखल केली की? आता ती सरकारचं काम आहे का? अरे सरकारच्या मागं लागा. सरकार का दुश्मन आहे का आमचं? हे सरकार आमचंच आहे. आम्ही त्याच्या मागं लागलं पाहिजे, त्याला समजावून सांगितलं पाहिजे, ह्या घटनेचा उहापोह केला पाहिजे त्यांच्यासमोर. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करा आणि त्यांच्याकडनं करून घ्या. पण ते आम्ही करत नाही. आम्हाला जायचंच नाही. आम्ही सगळी सोडून दिलेली. आमच्याकडे लाज लज्जा इज्जत काही राहिलेली नाही. आमची कुणापुढे भीती आमची कुणाला राहिली नाही. 2,80,000 वकिलांचा चेअरमन एक धमकी दिलं तर नाही ती म्हणून मिळू शकते. काय मिळू शकत नाही मला सांगा? आमचं प्रोटेक्शन ॲक्ट आहे, सरकारकडे सांगा. आमचं वेलफेअर फंड आहे, सरकारला सांगा. दिलं आम्ही. आमचं इन्शुरन्स आहे, सरकारने दिलं पाहिजे. देत नाही ना, सरकारला सांगा. तुम्हाला देता येत नसेल तर आम्हाला बी तुम्हाला सहकार्य करता येणार नाही. तुमच्या कोर्ट कामकाजामध्ये आम्ही सहकार्य करणार नाही. आज जर एक दिवस वकिलांनी महाराष्ट्रातल्या एक दिवस जर कामात असहकार केला तर 1250 कोटी सरकारचं नुकसान होते. परवडणार आहे सरकारलाही? पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला सज्जड दम देता आला पाहिजे. काट्या कोरड्या घेऊन जायची गरज नसते तिथं. कायद्यानं बोललं पाहिजे, समजेल या भाषेत सांगितलं पाहिजे. एक दम द्या, साधा दम द्या. हो, लय भाषा वापरायची गरज नाही. तुम्हाला करायचं नाही तर आम्ही कोर्ट कामात सहकार्य करणार नाही. काय सुप्रीम कोर्ट बी, त्या सुप्रीम कोर्टाला काही वाटतंय का नाही की बहिष्कार करायचा नाही कोर्टात? नाही बहिष्कार करायचा. काय करायचं सांगा. आम्ही प्रोटेस्ट कसं काय, आमच्या मागण्या कशा सोडून देणार आहेत सांगा. आम्ही काय करायचं आंदोलन म्हणून? बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटना दिली, राईट ऑफ प्रोटेक्शन दिलं, आम्हाला राईट ऑफ सगळे एक्सप्रेशन दिलं. आम्ही काय करायचं ते सांगा, म्हणजे आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करू. पण आम्हाला ते सांगत नाहीत. मग करायचं काय आम्हाला? कोर्टात जोराची आर्ग्युमेंट केली, जोरात बोलायचं नाही वकिलांनी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, बोर्ड दाखवायचं नाही, टेबलवर डायसवर हात मारायचं नाही. मग करायचं का? कशी आर्ग्युमेंट करायची आम्ही? एखादी जोशमध्ये वकील येऊन म्हणतो दिस इज माय युअर ऑनर, दिस इज माय कन्सिडरेबल इश्यूज, कन्सिडरेबल पॉईंट, यू नोट डाऊन प्लीज म्हणते त्यानं. ते असं आपण बुक्की मारली हातात, बुक्की मारायची नाही. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, टायमिंग लगेच, रेकॉर्डिंग, टायमिंग लगेच, कंटेम्प्ट. अरे काय कर, तोंडाला वर तर पहिली डोळ्याला पट्टी बांधली आमच्या, आता तोंडाला चिकटपट्टी लावा आणि पायात घोंगरं बांधा, म्हणजे ज्याच्या पुढे आम्ही छन 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 करतो. काय लावलं? काय सुप्रीम कोर्ट, काय आदेश, काय सांगा ना आम्हाला काय करायचे ते. आणि कशासाठी भेटता सुप्रीम कोर्टाला मला सांगा ना.
आणि कशासाठी भिलं पाहिजे सुप्रीम कोर्टाला? आम्ही सन्मान देत नाही का कोर्टाला? अरे सन्मान कोर्टात जाताना खुर्चीकडे बघतो, कमरेपासून जज बसलेला असून कमरेपासून वाकून आमच्या पाठीच्या मणक्यात अर्धा इंच गॅप पडलाय. एवढा सन्मान दिला आम्ही. आणि तुम्ही आम्हाला लगेच टेबलवर बुक्की मारायचं नाही, बोर्ड दाखवायचं नाही, जोरात बोलायचं नाही. एखाद्याचा मोठा आवाजात, माझा मोठा आवाज आहे, मी असं जर बोललो, यू आर लायबल फॉर द करप्ट आणि हे लायबल फॉर द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट्स, झालं का? गेली का डिग्री माझी? काय डिग्र्या घालते ते? यांच्या काय दम आहे डिग्र्या घालायचा? ही कोण आहे डिग्र्या घालणारे? 350 लोकांना नोटिसा दिल्या होत्या कोल्हापूरच्या. कोर्ट आम्हाला पाहिजे, हायकोर्ट पाहिजे म्हणून बहिष्कार टाकला होता. काय केले? गेले 350 सनदी रद्द. करू शकते ती? कोण आहे तुम्ही? तुम्हाला काही करता येत नाही सनद रद्द वगैरे. तुम्हाला सुद्धा बार काउन्सिल ऑफ इंडियाला लिहावं लागतंय की ह्यांनी असं वागणूक केली आहे, ह्यांचे जरा शहानिशा करा आणि करता येत असेल तर शक्य यांची सनद काढ, म्हणजे ह्यांना कामावून बसवा. एवढंच म्हणता येते, त्याला करता येत नाही. अधिकार आमचा आहे तो बार काउन्सिल ऑफ इंडियाचा. आमचे स्वतंत्र इंडिपेंडंट इन्स्टिट्यूट आहे आणि आम्हाला पार्लमेंटचा कॉन्स्टिट्युशनल बेस आहे. घाबरायची गरज नाही आम्हाला. आणि म्हणून ते कोर्ट द्यावं लागलं, पण डिसमिस वकिलाला सस्पेंड करता आलं का? दिलं का नाही? कोर्ट द्यावंच लागतंय. पण कोर्टाची अरे रवीची भाषा कुठेतरी बंद झाली पाहिजे. अरे रवी करू नका. तुमचं आमचं जे काही व्यवहार आहे ना, नातं आहे ना, हे चिखला मातीचं नातं आहे, पाण्याचं चिखलाचं नातं आहे. तुम्ही सगळे मिळून केलं पाहिजे. न्याय द्यायला तुम्ही बसलात, आम्ही घ्यायला बसलो. आमचं तुमचं समन्वय ठेव, पण ते रुबाब नको. अरे तुमचा जन्म बारमधून झाल्याचा, मग वकिलाला बोलताना तुम्हाला समजलं पाहिजे काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. माणुसकीनं बोला ना जरा. काय फरक पडते? लय जोरात बोललं, लहान बोललं, शिवाय दिलं म्हणजे काय तुम्हाला भीतीत वाटते का? एक दोघं भीतील, बाकीचे एखादी घेते हातात. हे सगळे प्रकार बार काउन्सिल ऑफ इंडियाची काम आहेत, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे काम आहेत. हे तुम्ही केलं पाहिजे आणि तुम्ही विचारलं पाहिजे प्रत्येक सदस्याला काय भानगड आहे म्हणून. करप्शन तर मित्र एवढं करप्शन आहे. 8.5 कोटी रुपये पुस्तकावर घातले. कुणाला विचारावं ताई? पुस्तकं काढता 3 महिन्यात कायदा बदलले. आम्हाला सांगताना म्हणले ही पुस्तकच असं आहे, म्हणले ह्याचं एक पान धरून तुम्ही दिवसभर थांबा, फाटलं तर मला विचारा म्हणून. पटवण्याची भाषा बघा. आम्हाला सुद्धा, आम्ही जर विरोध केला ना, आम्हाला आणणार तुम्ही ती पुस्तकाचं पान धरून बघा. लंडनहून पान आणले म्हणते, पेपर लंडनहून आले पुस्तक. त्या एअरवाल्याला विचारलं मी, का रे तू लंडनला गेलतस का पेपर आणायला? म्हणलं नाही पेपर ह्या मिळत आहे म्हणलं. आणि ह्यांनी सांगणार आम्हाला ती पेपर लंडनहून आली. काय किती पैसे खाणार? मित्र थोडी जनाची नाही तर नाही, मनाची तरी थोडी ठेवा. काम कोणासाठी करताय तुम्ही? ही का सामान्य माणसाची संस्था आहे का? सगळे लॉ ग्रॅज्युएट आहेत, सगळे रोज आव्हान करतात कोर्टापुढे, इतके तज्ज्ञ आहेत. आणि ह्या संस्थेचे तुम्ही चेअरमन आहेत. तुम्हाला थोडं तर काही वाटू द्या. या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला पाहिजे. तुम्ही विचारलं पाहिजे. मलासुद्धा विचारा. आय एम नॉट एक्सेप्शनल. मी अपवाद नाही आहे, मी सुद्धा आहे. मलासुद्धा विचारा. आमचे मिनिट्स काढून बघा काय केलं काय नाही ते. म्हणून तुम्हाला आवर्जून नम्र विनंती आहे की निवडताना योग्य माणसाची निवड करा. उगा कोणीतरी माझ्या जातीचा आहे, पातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे. धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंग भेद विरहित समाजकारण, राजकारण मी करतो. संसारात नाही, राजकारणात नाही. मला 4 मुली आहेत तर 4 जातीत दिल्या आणि तीही ठरवून दिल्या. लव्ह मॅरेज नाही केली मी. 4 जातीत मुली दिल्या माझ्या आणि तीही ऑनलाईन काढून सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली. एक लिंगायतात दिली, मराठ्यात दिली, ब्राह्मणात दिली, एक ह्याच्यात असं म्हणजे हटकरात दिली. ह्या सगळ्या आणि ती ठरवून चांगले वाजून गाजून केले आणि त्या बिचाऱ्या अगदी व्यवस्थित आहेत, काही नाही अडचण. हे सगळं सोडून दिलं मी. काय पडते जातीतन पातीतन धर्मात उगीच आम्हाला. आणि आपण शिकलेल्या माणसानं जातीपात धर्मवाद करावा का हो? कशासाठी करावा? आपण इथं सगळे बसले विचारतो का? आता एखादी नवीन माणूस भेटलात, लगे हातात हात घातला, तुम्ही विचारली का मला जात? अण्णाराव तू कुण्या जातीचा सांग बरं पहिल्यांदा, तेव्हा आम्ही तुला मतदान करू असं म्हणलात का?
म्हणत नाही आम्ही, व्यवहार नाही आहे. आणि ही नाव नीड ऑफ द नेशन्स सेक्युलर माइंड. हां, आमच्या धर्माची आम्ही जोपासना करायची, पण चार भिंतीच्या आत आम्हाला सुद्धा सार्थ अभिमान आहे हो हिंदू असल्याचा, पण याचा उद्रेक नाही करणार आम्ही. का बरं? आम्हाला वाटत नाही का आम्ही कुणी जाती जन्मलो, धर्म जन्मलो, त्याचा गर्व अभिमान आम्हाला आहे ना. ते का संपवायचं का? त्याचा उद्रेक करायचा नाही आम्हाला. म्हणून कुठेतरी आपण ओळखलं पाहिजे, कुठेतरी आपण समजदार आहोत, आपण बुद्धिवानी आहेत, पुस्तकं आहेत, लॉ ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट आहेत, PhD आहेत आम्ही. मग याचा सगळा सारा अभ्यास करूया आपण. आणि तुम्हाला मला म्हणायचं आहे, मलाच मतदान करा असं नाही आहे माझं मत, पण मला म्हणायचं की योग्य माणसाची निवड करा, जेणेकरून तुमच्या हिताचं संरक्षण होईल, तुमच्यासाठी काही निर्णय होतील. मागच्या 8 वर्षात एक निर्णय झाला नाही तुमच्या हिताचा. दुर्दैव आहे माझं सुद्धा. मी 8 वर्ष तिथं फक्त ऑब्झर्वेशन करत राहिलो. तर म्हणून येत्या 24 तारखेला मित्रो, आता माझा तर नंबर 101 आहे. आता बघा 101% लोक म्हणलेत मला, पण खरंच झालं पाहिजे, नाहीतर महादेवाच्या पिंडीवर दूध टाका म्हणल्यासारखं होईल. मला काय करायचं? त्याने टाकलं असेल की मी नाही टाकलं तर भागते का? त्याने टाकलं असेल की मी नाही टाकलं भागते. महादेवाची पिंड कोरडी राहू नये, आधी आपण टाका, मग इतरांना सांगा मी टाकला तू पण टाक म्हणून 101 नंबर ध्यानात ठेवा आणि आपण मतदान करा. मला काही नाही, मी पाणी पिलं नाही आणि मला काही प्यायचं नाही. तुम्हाला खरं वाटत नसेल एक पावती दाखवतो तुम्हाला. गवई साहेबासंग जेव्हा बसलो, माझ्यावर धर्मसंकट आलं की आता ह्यानं मला अडचणीत आणलं म्हणलो. आता मी तर तत्वाला पाळणारा, प्राण जे आहे पर वचन न जे आहे, आणि तत्व सोडून करत नाही. अध्यक्ष महाराज, ही बघा त्या दिवशी जेवलेल्याची ही 500 रुपयाची पावती. बारला 500 रुपये भरले, पावती आणली, परत गवई साहेबाला म्हणता नाही गेलं मला. आणि जेवायला बसविले त्यांनी मला, मी जेवत नाही खात नाही म्हणा, मला सांगायला आज वाटू लागली. मग पावती भरली. अशा अनेक पावती येतात. नाही खरं जे आहे ते सांगा, कारण मला मी तत्वाच्या बाहेर जातच नाही. मी निवडून येऊ ना येऊ काही संबंध नाही त्याचा, पण तुमचं काम आहे की तिथं मी गेलं पाहिजे. मला पण वाटतं काही करायचं आहे, तुम्ही मला तिथं पाठवलं पाहिजे. असे ह्या जांगड गुत्ता आहे आपला. आपण करूया, सगळेजण मिळून विचार करा. तुम्हाला तर 25 मत 23 मतं करायचीच आहे, कुणाला करायचं ते करा. पण माझा नंबर 101 आहे आणि 101ला 1वर ठेवा. मी यावेळी चेअरमन होऊन दाखवतो. तुमच्या सगळ्या प्रश्नावर तुमचा मान सन्मान स्वाभिमान निश्चितपणानं, जसं मला मान सन्मान स्वाभिमान आहे तसं तुमचासुद्धा मान सन्मान. मी काय पैसे देऊ शकत नाही, पण एक गोष्ट आहे तुम्हाला निश्चित, तुमचा मान सन्मान स्वाभिमानाला कधीही चोट पोहोचू द्यायची नाही, एवढं ठरवून मी काम करतो. मला तुम्ही अत्यंत शांतपणे ऐकलात. या बारचे म्हणावे तेवढे उपकार माझ्यावर आहेत आणि मला पूर्वी मदत केली होती, आताही करावी. आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मी माझं आकडतं घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.